here about the that human heart. We know that human heart is 4 chamber having 2 upper atria and lower 2 we call them as a ventricles. Atria are receiving chambers. They receive the blood from the body parts and the lungs. Body part आणि lungs कडनं काय करतील ते तर blood received करतील from the tissues actually. So right ventricle receive the blood with the help of vena cava, either superior vena cava or inferior vena cava. Superior vena cava from the upper body parts and the inferior vena cava from the lower body parts. हार्टच्या पेक्षा वरचे जे अवयव आहेत त्यांच्याकडचं अशुद्ध रक्त आणणारी हिला म्हणायचं सुपिरियर व्हेना कॅवा. हृदयापेक्षा खालचे जे अवयव आहेत त्यांच्याकडचं अशुद्ध रक्त आणणारी इन्फेरियर व्हेना कॅवा या राईट ॲट्रियम मध्ये अशुद्ध रक्त आणून टाकेल. ते अशुद्ध रक्त नंतर काय होणार आहे राईट ॲट्रियम कडून राईट वेंट्रिकल कडे जाणार आहे विथ द हेल्प ऑफ 3 व्हॉल्व्स. वी कॉल इट ॲज अ ट्रायकस्पिड व्हॉल्व्स. कळतंय 3 असल्यामुळे शब्द काय आला ट्रायकस्पिड व्हॉल्व्स. ओके आणि राईट ॲट्रियम कडून राईट वेंट्रिकल कडे ते आलं. आफ्टर that right ventricle pumps that blood because ventricles are the distributing or the pumping chambers and atria are receiving chambers. atria जे असतात atrium म्हणजे अलिंद इज इन मराठी आणि ventricles म्हणजे निलय म्हणतो आपण मराठीमध्ये. तर या ठिकाणी यांच्यामध्ये आलेलं रक्त ह्या पंप करतील या वेंट्रिकल अँड ट्रान्सपोर्ट टुवर्ड द लंग्स कडे जाईल. मी लंग्सचा एक पार्ट झूम करून दाखवला तुम्हाला. वी कॉल इट ॲज अल्व्हिओला. ओके अल्व्हिओलस आहे आणि इथं आल्याच्या नंतर यांच्या बारीक बारीक ही पल्मोनरी आर्टरी आहे. दिस इज ओनली वन एक्सेप्शन. हे एकमेव अपवाद आहे. बाकी सगळ्या आर्टरीमध्ये काय कॅरी करतात ते शुद्ध रक्त आर्टरी. बट दिस pulmonary artery is exception which carry the deoxygenated blood having partial pressure of oxygen is 40 and partial pressure of CO2 is 45. कार्बन डायऑक्साइडचं प्रेशर 45 आहे, ऑक्सिजनचं प्रेशर 40 आहे, 40 आहे. ओके आणि इथं गेल्याच्या नंतर याच्या छोट्या छोट्या कॅपिलरीज बनल्या. पल्मोनरी आर्टरीच्या बारीक बारीक कॅपिलरी वी कॉल इट ॲज अ पल्मोनरी कॅपिलरीज. आणि इतर नंतर कॅपिलरीची वॉल वी जस्ट टेक इट ॲज अ एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरीज. त्याचे एंडोथेलियम आणि वरून हे जे काही दाखवलंय याला झूम करून दाखवलं आपण. सो स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ अल्व्हिओला. अल्व्हिओलाचं स्क्वॅमस इपिथेलियम नावाचं सिंगल लेअर. ते लेअर आणि खाली एंडोथेलियम ऑफ ब्लड वेसल्स ते लेअर. दोघांच्या मध्ये आणखी एक लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट इज कंपोज फ्रॉम द प्रोटीन ग्लायकोप्रोटीनचं आहे. Okay, on which that epithelium and endothelium present. Squamous epithelium, epi म्हणजे वरचा आणि एंडो म्हणजे आतमधला. आतमधल्या साईडने ब्लड वेसलच्या आणि या अल्व्हिओलाच्या मधून आहे. बट ऍक्च्युली इकडे आपण एक्सचेंजचा विचार केला तर याला बाहेरून असं समजण्यासाठी बरं का समजण्यासाठी एपिथेलियम बेसमेंट मेम्ब्रेन. इपिथेलियम बेसमेंट वर बसले आणि त्याच्या आतमधल्या साईडनं एंडोथेलियम आहे. इपिथेलियम बेसमेंट मेम्ब्रेन आणि एंडोथेलियम या तिघांची मिळून जी जाडी आहे ना थिकनेस इज लेस दॅन 1 मायक्रोमीटर. आणि याच्यामधून काय होतं इथं पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं 104 आहे, इथं 40 आहे. सो दॅट्स वाय ऑक्सिजन इज डिफ्युज्ड बाय द सिंपल डिफ्युजन प्रोसेस. सिंपल डिफ्युजन मीन्स फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. ऑक्सिजन इथं जास्त आहे तो जाईल इथं मध्ये. हे बघा ऑक्सिजन आला इकडं आणि इकडं कार्बन डायऑक्साइड 45 आहे, इथं कार्बन डायऑक्साइड 40 आहे. सो दॅट्स वाय कार्बन डायऑक्साइड इज रिमूव्ड आउट फ्रॉम दिस ब्लड कॅपिलरीज टू द अल्व्हिओला. दिस एक्सचेंज ऑफ गॅसेस is in opposite manner. We just call it as a gaseous exchange or the primary exchange of gases. What we say? We call it as a primary exchange of gases. Clear सगळ्यांना? या पद्धतीने लक्ष द्या बरं का. मी हे बघणार नाही की हे युट्यूबला जाणार आहे. मी तरी झापीन बघा तुम्हाला सांगतो. कळतंय ना. वर्गामध्ये प्रॉपर लक्ष पाहिजे. हा आज बोललं की ते गजनीसारखं 2-4 दिवसांनी विसरले असलं नाही करायचं. हा बघा इकडे. सो इथं प्रायमरी एक्सचेंज. ओके आणि हे अशुद्ध रक्त कसं बनलं. दिस डिऑक्सिजनेटेड ब्लड बिकम द ऑक्सिजनेटेड. Okay, and now the partial pressure of oxygen is in that particular blood is 95
and partial pressure of carbon dioxide is 40 आहे. Okay, and this oxygen carrying blood vessel we call it as a pulmonary vein. This is also exception. All other vein they have deoxygenated blood. Only this pulmonary vein carries particularly that oxygenated blood, and that blood is received by the left atrium and transferred to the left ventricle with the help of two openings called as bicuspid valves. The term bi means two. Okay, cusp याला आपण झडपा म्हणतो, valves. Okay, तर bicuspids मधून खाली येईल आणि या लेफ्ट वेंट्रिकल मधून पंप आउट केलं ते ब्लड, ट्रान्सफर टुवर्ड द टिश्यूज विथ द हेल्प ऑफ सिस्टमिक आयोर्टा. हे तुम्हाला ऍक्च्युअली बॉडी फ्लुइडच्या वेळेस मी तुम्हाला दाखवेल कसं असतं. ओके, सो जस्ट कीप इन माइंड, सो सिस्टमिक आयोर्टा या पद्धतीने ट्रान्सफर करेल ब्लड and at the level of tissue, once again in tissue partial pressure of oxygen is 40 and partial pressure of carbon dioxide is 45. In blood vessel partial pressure of oxygen is 45 and partial pressure of carbon dioxide is, so that is 95 and 40, sorry 95 not 45, that is 95 and 40. So that's why oxygen from the aorta or the pulmonary, particularly capillaries, from capillaries to tissues, capillaries कडनं टिश्यू कडे हे हायर कॉन्सन्ट्रेशन 95 to 40 कडे जाणार आहे आणि कार्बन डायऑक्साइड इथं 45 आहे, बाहेर 40 आहे. सो कार्बन डायऑक्साइड इज मुव्हिंग आउट फ्रॉम द टिश्यूज and this is the secondary exchange. ओके, सो किती जणांना परफेक्ट क्लिअर आहे हा प्लॅन इथपर्यंतचं एक्सचेंज? याच्या अगोदरही सांगितलं होतं मी तुम्हाला कालही, परत एकदा रिव्हिजन घेतलंय आपण. व्हेरी गुड. सो नेक्स्ट पॉइंट, हे एक्सचेंज होताना काय मेम्ब्रेन असतात, 3 मेम्ब्रेन पार्टिसिपेट होतात. सो वी कॉल इट एज अ डिफ्युजिंग मेम्ब्रेन्स. ओके, सो डिफ्युजिंग मेम्ब्रेन मध्ये स्क्वॅमस एपिथेलियम येतं ज्याला आपण नेमोसाइट्स म्हणतो या सेलला. सेकंड बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि थर्ड एंडोथेलियम ऑफ ब्लड वेसल आहे आणि याची जी थिकनेस आहे इथं दाखवलंय लेस दॅन 1 mm. 1 mm म्हणा किंवा 1 मायक्रॉन मीटर असं शब्द लिहा. मायक्रॉन म्हणजे कळायला सोपं जाईल. मायक्रॉन mm दॅट इज मायक्रॉन मीटर, पण कधी कधी काय काय जण mm म्हणला मिलीमीटर असलं तसलं काही कन्फ्युज होऊ शकतात. तर त्याच्यामुळं मायक्रॉन मीटर हा शब्द डोक्यात घ्या प्रॉपरली.